नमस्कार. मी संदीप धुमाळ, ग्लोबल विकास ट्रस्ट जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे. तर सध्या आज आपण भिलेगाव येथे कृषी कुल 2 मध्ये जी काही केळीची लागवड आहे, तर केळीची लागवड आज आपण इथं करत आहोत. तर यामध्ये सर्वात प्रथम लागवड करत असताना आपण जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने ओल आहे का हे चेक करणं महत्त्वाचं आहे. इथं बघू शकता आपण ओल चांगल्या पद्धतीने आहे आणि रोपांची निवड ही करत असताना रोप हे 5 ते 7 पानावर असावं आणि विशेष म्हणजे त्याचा जो काही समजा रूट झोन आहे तो पण आपल्याला इथं बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह झालेला दिसत आहे. तर रोप लागवड करत असताना आपण एक काळजी घ्यायला पाहिजे की सुरुवातीला जो काही समजा खड्डा आहे, जो काही बेड आहे, आपण बेड पूर्णपणे ओला आहे का याची पूर्ण खात्री केल्याच्या नंतर जे रोप आहे, आता हे जे रोप आहे समजा साधारणतः याचा जो रूट बॉल आहे, रूट बॉल आपला पूर्णपणे जमिनीत असा हलक्या हाताने दाबून मध्ये लावायचा आहे आणि त्यामध्ये जी काय समजा आपली ओली माती आहे, ती ओली मातीने पूर्ण हलक्या हाताने रोप दाबून पूर्ण मल्चिंग वरती अशा पद्धतीने माती यायला पाहिजे. ही आपली प्रॉपर लागवड पद्धत आहे. तर अशा पद्धतीने लागवड करावी.